लगातार हो रही बारिश के कारण शहर के कई निचले इलाके जलमय हुए हैं, तो वहीं कुछ इलाके ऐसे भी हैं जहां हर वर्ष बरसात में नागरिकों को बेहद परेशानी का सामना करना पड़ता है। गौरतलब है कि शहर के देगो, तुकुम, द्वारका नगरी, वानखेड़ेवाड़ी निवासियों का यही हाल बरसात के दिनों में हर वर्ष रहता है। इस संबंध में कई निवेदन शासन प्रशासन को दिए गए, लेकिन हालात जो कि त्यों बने हुए हैं और अब लगातार हो रही बारिश के चलते फिर एक बार इन नागरिकों को उसी समस्या का सामना करना पड़ा, जिससे नागरिकों में रोष व्याप्त है। इसी संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में मांग पूरी न होने पर 1 अगस्त को जन आंदोलन पुकारेंगे ऐसा इशारा दिया गया। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में पत्र परिषद में विस्तार पूर्वक जानकारी देते हुए क्या मांग की गई। मी राजेश गांडरे, तुकुम द्वारका नगरीमधील पूर समस्येबाबत सांगत असताना मला नेमकं हे सांगायचं आहे की मागील बरेच वर्षापासून तिथे त्या पूरस्थितीमध्ये आम्ही अनेक घरे जवळजवळ 150 ते 200 घरं या पूरपीडितेमध्ये येते आणि ही समस्या आम्ही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे आम्ही ही समस्या दिली असता त्यांनी आम्हाला असे काही आश्वासन दिले, कॉन्फरन्स मीटिंग घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी MSEBीने मागितलेले जसं काही फंड आहे त्यांना 2.5 कोटीपर्यंत खर्च येतील, तो फंड त्यांनी सँक्शन केला आणि परत काय माहीत नाही कुठं हा फंड डायवर्ट केला माहीत नाही। परत आमच्या घरामध्ये जे पाणी घुसायला लागलं तेव्हा आम्ही याची इन्क्वायरी केली असता त्यांनी सांगितलं की हा फंड डायवर्ट झाला, त्यामुळे ते काम काही झालं नाही। परत यावर्षी आणखी आम्ही या पुराच्या भीतीमध्ये इतकं भयभीत झालेलो आहोत आणि भयभीत झालं असता आम्ही आमदार जोरगेवार साहेबांकडे गेलो असता त्यांनी पर्यायी योजना म्हणून काढून देतो तात्पुरता, परंतु तुम्ही तुमचा संघर्ष चालू ठेवा, पण सध्याचं काही ही परिस्थिती निर्माण होणार नाही अशी आम्ही पर्याय व्यवस्था काढून देऊ असं आयुक्ताला घेऊन ते पाहणी केली असता आयुक्तांनी तिथं एक मशीन पाठवली, पण मशीन पाठवल्यानंतर तो काही मार्ग सुकर झालेला नाही आहे। उलट ते जास्त समस्या निर्माण झाली, कारण ज्या पद्धतीने उतार निघायला पाहिजे होतं त्या पद्धतीने उतार न निघता परत दुसरीकडचं पाणी याच एरियात येते आणि या एरियामध्ये आणखी जास्त ती पूरस्थिती भयानक झालेली आहे। तर आजपर्यंत वित्तीय हानी झाली, वस्तू जरा असूच झाला, परंतु आता जीवितहानी होणं बिलकुलही टाळता येत नाही, कारण केव्हाही पाणी येऊ शकतो आणि रात्री एखादी जर अशी समस्या जर झाली तर आम्हाला नक्कीच जीवाला मुकावे लागेल आणि यासाठी सर्वस्व जबाबदार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महापालिकेचे आयुक्त राहतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आमचा द्वारका नगरी प्रभाग क्रमांक 1, द्वारका नगरी, वानखेडेवाडी, महेश नगर या 3 वार्डाला घेऊन पूर परिस्थितीचा प्रश्न चालू आहे गेल्या 10 वर्षापासून आणि आमच्या वार्डाचे नगरसेवक सुभाष कासोंगोटुवार गेल्या 5 वर्षापासून आमच्या जनतेची, आमच्या वार्डाची, आमच्या नागरिकांची दिशाभूल करत आहे आणि दरवर्षी 5-5, 6-6 फूट पाणी आमच्या वार्डात येते, घरात येते। जे आमचं नुकसान होते ते होतेच, पण आम्हाला जो त्रास होते त्याच्याकडे आमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि आज जो त्रास होत आहे, सुधीरभाऊ मुनगंटीवार पालकमंत्री होते, सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी 2,57,00,000 रुपये फंड सँक्शन केला, पण आमच्या वार्डासाठी जो फंड सँक्शन झाला तो फंड सिटी पोस्टपर्यंत पोहोचला नाही। जेव्हा सिटी पोस्टला विचारणा केली तर माहीत असं पडलं की त्यांनी कलेक्टरकडे पाठवलं, कलेक्टर साहेबांना विचारणा केली तर असं माहीत पडलं की सुधीर भाऊंना अति महत्त्वाचं काम आलं, त्याच्यामुळं तो फंड दुसरीकडे वळवण्यात आला। आमच्यापेक्षा अति महत्त्वाचं, जनतेपेक्षा, लोकांपेक्षा असं कोणतं अति महत्त्वाचं काम सुधीर भाऊंना आलं, हा प्रश्न आम्हाला त्यांना विचारायचा आहे। आणि आमच्या वार्डात आजही जे परिस्थिती आहे त्याच्यासाठी सर्वस्व महानगरपालिकेचे आयुक्त, तिथले इंजिनियर, पालकमंत्री आणि महत्त्वाचा म्हणजे सुभाष कासोंगोटुवार नगरसेवक हा जिम्मेदार आहे, कारण की तो आमच्या भावनेशी आणि आमच्या लोकांशी खेळतो। जर काकांनी म्हटल्याप्रमाणे आज आमचं आर्थिक नुकसान होत आहे, पण भविष्यात जर एखाद्याची जीवितहानी झाली तर याच्यासाठी पालकमंत्री, सुभाष कासोंगोटुवार नगरसेवक, तिथले बाकीचे 3 नगरसेवक भाजपचे आणि आयुक्त हे जिम्मेदार राहील आणि आमच्यापैकी कोणत्याही एखाद्याचा जीव तिथे गेला तर यांचा परिणाम आयुक्त साहेबांना तर जरूर भोगावा लागेल। आम्ही इथे म्हणजे माझ्याकडनं माझं मत मांडत आहे आणि याचा परिणाम आयुक्त साहेबाला आम्ही दाखवून देऊ, नाहीतर याच्यात लवकरात लवकर उपाययोजना सगळ्यांनी करावा आणि आमच्या वार्डाचा मार्ग, आमच्या वार्डाची समस्या मार्गी लावून द्यावं हे आम्ही पालकमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो, नाही तर आक्रोश त्यांनी पाहून घ्यावं। टीवी के लिए प्रतिनिधि वैभव रेयारकर की रिपोर्ट।